हॅलो. हा. मी आता 3 वाजेपर्यंत लेक्चर मध्ये कंटिन्यू. 3 वाजता फोन करतोस का मला? हॅलो. हा रे बघा. हा 1 ते 5 मध्ये कोण म्हणलं रे काय काय? तिसरा. द रेडियन मेजर ऑफ अँगल 50 डिग्री 37 मिनिट आणि काय म्हणले 30 मिनिट 30 सेकंद म्हणले का बघा. मग आपण असं करू येऊ का 50 डिग्री थोडासा लेंदी क्वेश्चन पडते काय हो बघा उत्तरावरून सुद्धा तुम्हाला फास्ट जाता आलं असतं बघा. समजा मी जर आन्सर ए ला धरलं असतं ए बरं का कसं बघा थोडस असं बी जजमेंट लावायचं कधी कधी क्वेश्चन कडून आन्सर कडे जाणे आन्सर कडून क्वेश्चन कडे जाणे हे तर तो आपली रुटीन मेथड आहेच आपल्याकडे मिनिटाचं डिग्री करणे पुन्हा सेकंदाचं डिग्री करणे आणि पुन्हा डिग्रीचं कशात करणे कन्व्हर्जन रेडियन मध्ये करणे. आता थोडस मी एकच मिनिट थोडं हे चालू करतोय. एक मिनिट चालू व्हायले. बोर्ड चालू आहे ना. एक मिनिट. व्हाईट बोर्ड कुठे आहे व्हाईट बोर्ड खाली हा कस का ओपन होण्याकडे डबल टॅप करा सर. डबल नाही हो का किती तर करायला हो का मी रिफ्रेश करा हँग झालंय ती. हा रिफ्रेश करा हँग झालंय. तिथं वरी कुठे दिसले का रे रिस्टार्ट व्हाईट करा बोर्ड. सर. हा रिस्टार्ट करा. एकच मिनिट बघू. टाईप हिअर फॉर सर्च मध्ये सर्च करा. सर त्याच्यावर राईट क्लिक करून ओपन वर दाबा. काय काय पुन्हा बंद व्हायची सिस्टीम रिस्टार्ट केल्यास. रिलॉग इन होता सर आम्ही. व्हाईट बोर्ड सर्च रिलॉग इन स्टार्ट होता. करायचं असलं तर सगळं क्लोज करून करावं लागतंय. नाही सर होते होते. तर त्याच्यावर राईट क्लिक करून व्हाईट बोर्ड वर जा तिथं राईट क्लिक करून ओपन वर दाबा. बरोबर. तर कंट्रोल ऑल्ट डिलीट दाबा जे टास्क कामाचे नाहीत ते हे सर टेक्निकल प्रॉब्लेम सर रिस्टार्ट करा. कंट्रोल ऑल्ट डिलीट दाबा. काय बी म्हणू नको बाबा सगळं बंद करून टाकशील. नाही रिस्टार्ट करून टाका. सर. हा सर करून थांबा एक टाका. मिनिट रिस्टार्ट केलं तर रिस्टार्ट करतोय. करावं लागते बघा सर तुम्हाला सांगायचं. आता करून बघा एकदा. सर आम्ही रिजॉईन होतो सर. गेले सर. रिस्टार्ट करू नका सर कधी कधी अपडेट लावायला लावते खूप वेळ लागते मग. शांत आम्ही बसा रे, आता rejoin रेकॉर्डिंग
90च्या पुढे कोणाकोणाला मार्क पडले काल? कालचं टॉपर कोण आहे? स्टुडंट. फराट. सगळ्यांनी गुगल वर खरडले. हा मी पण बाबा. नाही राव. तू बघायला आलता? बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर. सगळ्यांनी गुगल चालू केले. सगळे आन्सर गुगल वर होते त्याचे. नाही. हे नाही बघितलं. एक नाही प्रश्नाचं उत्तर होतं गुगल वर. तू लिहिलंय काय? तू लिहिलंय? पण मी बघितलंच नाही. आम्ही सभ्य माणसं, आम्ही बघत नाही, चिटिंग नाव करत आम्ही. कॉफी बर करून बर. सीईटी पास होत नाही. मग माईक करून बस. कॉफी करून सीईटी पास होणार नाही. बरोबर आहे. लय कळलं ना तुम्हाला? सगळ्यांना कळणं महत्वाचं आहे. तुमचा माईक म्यूट आहे सर. आता बरोबर झालं का बघा. इथं ओपन करून ठेवले मी आता. हो. इथं कुठं तर आलं होतं पेपर. क्लोज ऑल विंडोज केलं सर तुम्ही. बरोबर, एक मिनिट. विंडोज प्लस ई दाबा सर. विंडो प्लस ई दाबा, डायरेक्ट ओपन होते. विंडोज प्लस बर. सुश्या. एक मिनिट हा, चालू व्हायले. काय चालू होतं बघा. तिसरा प्रश्न. टेस्ट पहिला पहिला. हा, तिसरा बघा आता. नंबर 3. रेडियन मेजर म्हणते ना. पहिला सांगा ना. रेडियन मेजर म्हणले. एक मिनिट थांबा. पहिला सांगा. सांगा.
सर पहिला प्रश्न सांगा. हो दोन्ही सांगतो हा, काही हे नाही. आता सांगा काय म्हणते बघा, रेडियन मेजर म्हणले का नाही. आता समजा ऑप्शन ए आहे का नाही, तर ऑप्शन ए लाच बी जर मी सॉल्व्ह केलं ना, 9 इंटू काय पाय म्हणजे किती रे, 180 डिग्री बाय 32 आलं, बरोबर आहे का. मल्टिप्लाय करून या बरं, याला कितीनं कशाला डिवाइड करू, 2 न, हे झालं 16, हे येते 90, बरं का. 16 पंचे 80, 16 पंचे किती 80, किती उरले रे 10, 10ला भाग बसत नाही म्हणून पॉइंट, पुन्हा 100 झाले, 16 सक्की 96, पुन्हा 16 सक्की 96, म्हणजे झालं बघा 9 गुणिले आता 5.67 जवळजवळ ही होते, गुणिले जर 9 केलं ना तुम्ही, 9 7 63, हचाले 6, 9 सकी 54, 6 60, हचाले 6, 9 5 45, 6 51 झालं हो का. म्हणजे 50 डिग्रीच्या पुढे जवळजवळ उरले, हेच येते का बघा मग, बरं का. म्हणजे आता हे पॉईंट 5.66 जर घेतला असतो तरी तुमचं बरोबर एवढ्यापर्यंत आलं असतं, 50 डिग्री समथिंग, 50 डिग्रीपेक्षा जास्त असं. त्याच्यामुळे डायरेक्ट हे ऑप्शन सांगितलं असतो आपण, बरं का. थोडंसं बघा ना ह्याच्यात फरक लक्षात येतो का तुमच्या, हा बरोबर आहे. त्याच्यामुळं असं पण आलं असतं, किंवा तुम्ही आता असं करणार 50 डिग्री 37 मिनिट आणि किती 30 सेकंद, असं पण करू शकतात. 50 डिग्री 37 मिनिटाला 37 भागिले 60, इथं झालं डिग्री 30 सेकंदला, 30 सेकंद आहे का, 30 भागिले 60 गुणिले 60, हे झालं डिग्री. लक्षात राहू द्या, मला मिनिटाचं डिग्री करायचं झालं, मिनिटाचं डिग्री मध्ये कन्वर्ट, तर 60 न भागायचं. मिनिटाला डिग्री मध्ये करायचं झालं तर 60 न भागायचं का, बरोबर आहे का. हो. आणि सेकंदाला जर म्हणलं की 60 गुणिले 60 होते. मग आता ह्याला जर थोडस तुम्ही सॉल्व्ह करत बसलो तर काय होते बघा. मी 50 डिग्री प्लस 37 भागिले 60 किती येईल उत्तर बघा बर. थोडस कॅल्क्युलेशन इथं करावं लागतंय. 37 भागिले 60 जर केलं तर जवळजवळ 0.61 डिग्री येते, बरं का. 0.61 डिग्री येते. आणि ह्याला जर तुम्ही परत डिवाइड केलो प्लस ह्याला केलं तर काय होते, 30 डिग्री आहे ना, इथलं एक 0 आणि इथलं एक 0 कटलं, 3 दुनी 6 आलं, 120 डिग्री, 1/120 डिग्री म्हणू आपण, 1/120 डिग्री किती आलं, 0.08 येते, 0.083 येते का असं काहीतरी. मग तुम्ही जर ऍडिशन केलं ना ह्याची तर 50 डिग्री झालं प्लस 0.61 डिग्री येते, आणि पुन्हा 0.00 आहे बरं का, हे 0083 आले. म्हणजे हे असे येते, हे 50.6183, हे झालं डिग्री मध्ये कन्व्हर्जन. डिग्री मध्ये कन्व्हर्जनचं रूपांतर पुन्हा रेडियन करताना, डिग्रीचं रेडियन करताना काय करायचं बरं का, जवळजवळ 51 डिग्री धरूत आपण, 51 डिग्री. ह्याला रेडियन करताना π/180 न मल्टिप्लाय करून घ्या, π/180 न मल्टिप्लाय करून घ्या. जवळजवळ 51 घेतले बघा मी. आता इथं झालं 17, इथं झालं 60 का रे, असं येते का बघा. 17 π/16 आलं. उत्तर काय दिले तुमचं. आता जर 2 न डिवाइड केलं तर हे झालं 30, हे झालं 8.5 का. म्हणजे तुमचं उत्तर काय दिले बघा बरं, 9.32 दिले. म्हणजे थोडस कॅल्क्युलेशनच आहे म्हणा हे. ऑप्शन ए अप्रॉक्सिमेटली काढू शकतो आपण सध्या, अप्रॉक्सिमेटली ऑप्शन ए काढू शकतो बघा. म्हणजे दोन्ही पद्धतीने जावा, जे काही सोपं पडते त्या पद्धतीने तुम्ही आन्सरला अप्रोच करा, बरं का. ए ऑप्शन येते का बघा त्याचं. हॅलो, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ह्याचं जे काढलो ना आपण, तर तुमचं असं आलं होतं 50.6183 डिग्री आलं होतं. सोपं काम. आता ह्याला सुद्धा डिग्री करा आणि तेवढंच येते का बघा, बरोबर. अप्रॉक्सिमेटली तेवढंच उत्तर येऊन जाते, म्हणून ऑप्शन ए घेता येते. म्हणून ऑप्शन काय घेता येते मला, ए घेता येते. थोडस म्हणजे लेंदी आणि किचकट एक्झाम्पल आहे, तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. हा, दुसरं कोणतं आता सांगा सर फर्स्ट. पहिलं का, चौथं सर, चौथं. फर्स्ट
एक सर सांगा हा थांबा. पहिलं मध्ये काय द डिफरन्स बिटवीन टू अॅक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल. डिफरन्स म्हणलं की एक्स मायनस वाय घ्यायचं बरं का. एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय येते पाय बाय 9 म्हणजे 180/9 म्हणजे 20 डिग्री घेऊ का रे बरं का. पायची व्हॅल्यू किती घेता येते मला 180 डिग्री बाय 9 म्हणजे किती आलं 20. आता अँगलची ऍडिशन काढा. एक्स प्लस वाय इज Right, इक्वल टू sir. काय 90 घ्या. 90 घेतलं की हे 2x बरोबर 110 आलं. तर x बरोबर किती आलं 55 डिग्री येते. 55 डिग्री. एक्स बरोबर 55 म्हणजे तर y बरोबर किती येईल 35 येते. करेक्ट 35. 35. हा दोघाचा डिफरन्स हा किती आला पाहिजे 20 आला पाहिजे एवढंच. अजून चौथं. किती चौथं का ते तर कालच केले हो. वाटते रे. सोपं आहे. हा सोपं आहे सर. काय करायचं बघा ह्याच्यात हा थीटा बरोबर मी फक्त इकडे काय केले त्यांनी थीटा डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. डिग्री करायचे मायनस पाय. पायची व्हॅल्यू 180 डिग्री घ्या डिवायडेड बाय किती 9 हे झालं 20. 20 पंचे 100 आलं. उत्तर काय येते बी ऑप्शन येते बघा Option बी. B. 1 ते 5 पर्यंत झाले का सगळ्यांचे हो सर. 1 ते 5 पर्यंत झाले का सगळ्यांचे सांगा. ओके हो सर. आता मला सांगा 6 ते 10 मध्ये 6 ते 10 मध्ये काही कन्फ्युजन 7 का म्हणते 7 if the initial arm and terminal arm of a directed angle are opposite rays. मग स्ट्रेट अँगलच आहे डेफिनेशनच आहे किती 7 मध्ये डिफिनिशन आहे सर ती. हो सर. अपोजिट म्हणते अपोजिट. 6वं काय सर, म्हणते ऐका आता 6वं सर 10व. हो हो 10th वालं. काल घेतलं होतं आपण क्वेश्चन. थांबा अगोदर हे जाऊ 6 मध्ये बघा इफ द टर्मिनल आर्म ऑफ अ डायरेक्टेड अँगल लाईज अलॉंग एनी कोऑर्डिनेट ऍक्सिस. बघा टर्मिनल स्टँडर्ड अँगल म्हणलं ना स्टँडर्ड अँगल म्हणलं की इनिशियल आर्म हा कंपल्सरी कुठं असतो रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर. हा झाला इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर. मग आता टर्मिनल आर्म जर तुमचा कुठेही असेल समजा ऍक्सिस वर जर आलं ह्याला तर काय म्हणायचं क्वाड्रंटल अँगल म्हणायचं. ह्याला काय म्हणतो आपण क्वाड्रंटल अँगल म्हणतो. क्वाड्रंटल चलते ह्याला काय म्हणू आपण क्वाड्रंटल अँगल. ओके 10 मध्ये 10. हा काय म्हणते बघा डिग्री मध्ये काढायची तुम्हाला 10 लय सोपं आहे सर. लय सोपं आहे का सोपं आहे ना. दाखवतो सोपं तुम्हाला. आहे सर 10. 180 डिग्री डिवायडेड बाय 27 डिवायडेड बाय काय 27 9 9 त्रिक 27 9 दुनी 18 20 आलं 20 चौक 80 म्हणजे 80 डिग्री भागिले किती झालं रे 3. आता 3 दुनी 6 2 उरले 3 संग 18 26 डिग्री 18 2 उरलं बरोबर आहे का किती येते बघा 40. पॉइंट आला का पॉइंट पुढं 40 डिग्री 40 मिनिट्स सर. आता 40 कसं येईल बघा की 3 दुनी 6 2 उरले 3 संग 18 परत 2 उरले 3 संग 18 येते का रे असंच येईल का? सर असं येते. हा हा चालेल ऑप्शन मध्ये. बरं हा ऑप्शन हे असं येते 3.66 येते जवळजवळ असं. मग त्याने दिलंय कोणतं 26.40 दिले का राईट. 40. ओके असं कन्फ्युजन हे थोडस काय म्हणून आपण ह्याला कन्फ्युजनच क्वेश्चन झाला आहे. कारण कसं होते माहिती आहे का 2 आन्सर 26.40 ऍक्च्युअली उत्तर त्यांनी डी द्यायला पाहिजे होतं आहे का नाही. कारण 26.67 आहे ना 26 डिग्री 26.67 डिग्री आहे डिग्री त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेटली इक्वल 27 डिग्रीज आहेत ऍक्च्युली हे.
अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय म्हणू आपण 27 डिग्री येते, परंतु जर सॉल्व्ह करून केला असेल तर ते येत असेल बरं का. ऑप्शन सर काय येते 11 सांगतो ना. बरं आहे हे 26 डिग्री 40 मिनिट येते. चला नेक्स्ट काय म्हणते, द रेडियन बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक ॲट 3:30. 3:30 म्हणजे रे किती वाजले? साडेतीन. बघा, साडेतीन जर म्हणलं ना हे 3 इथं 6 मिनिट काटा इथं आहे आणि तास काटा काय म्हणतो आपण, हे 4 आणि इथं 5 म्हणू आपण. इथं आलाय हो का असा तास काटा. अगोदर काय सिलेक्ट करणार तुम्ही? अगोदर सिलेक्ट करायचं एवढा अँगल कितीचा आहे, एवढा अँगल किती आहे. हा झाला 90 डिग्रीचा अँगल. हा किती झाला म्हणू आपण 90 डिग्रीचा अँगल. पुन्हा किती मायनस करणार तुम्ही? किती 30 मिनिट आहेत, 30 मिनिटाला 15 हाफ किती हाफ न मल्टिप्लाय करायचंय का नाही, म्हणजे 15 डिग्री मायनस करायचं 15 डिग्री ह्याच्यातून. 15 डिग्री मायनस काय येते 75 डिग्री आलं. 75 ला सॉल्व्ह करून घ्या. आता 75 इंटू π/180 करा. बरं आहे 5 न 5 π/12. 15. हा सॉरी 15 आणि इकडे काय येते 12 येते का? नाही 5 न 5 15 ना 15 12 राईट. 5 π/12 येते बघा उत्तर. 5 π/12. हो. करेक्ट. डी ऑप्शन बरोबर आहे बघा हे. 12व सर बी दिले की हा तसंच करायचं सर 12 पण. काय 12 मध्ये काय म्हणते रे, द अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर इन एपी द ग्रेटेस्ट इज डबल द लिस्ट. आता क्वाड्रिलॅटरलचे अँगल कसे घ्यायचे रे, तर ए मायनस 3D प्लस ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 3D इज इक्वल टू काय घेणार तुम्ही 360 डिग्री. का क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची ऍडिशन. क्वाड्रिलॅटरल म्हणलं की चौकोन घ्यायचा, चौकोनच्या अँगलची ऍडिशन काय घ्यायचं 360. घेताना कन्व्हिनियंट असं होते मायनस डी प्लस हे कटून झालं 4a इज इक्वल टू हा इथं 360 डिग्री आलं, म्हणजे ए इज इक्वल टू काय येते 90 डिग्री आलं. आणि दुसरं काय म्हणते ग्रेटेस्ट इज म्हणजे कोणता अँगल ग्रेटेस्ट ए प्लस 3D इज डबल द लिस्ट. इथं 2 इंटू ए मायनस 3D आलं, म्हणजे काय तर ए प्लस 3D इज इक्वल टू 2a मायनस 6D येते, म्हणजे 7D इज इक्वल टू ए येते. तर ए ची किंमत इथं ठेवा 7D का नाही 9D सॉरी 9D इज इक्वल टू ए येते. ए ची व्हॅल्यू झाली 90, म्हणजेच डी ची व्हॅल्यू काय येते 10. तुम्हाला विचारलंय काय द मेजर ऑफ लिस्ट अँगल म्हणले लिस्ट, तर ए मायनस 3D ची व्हॅल्यू काढायची. ए किती आहे तर 90 मायनस 30 झाले 60 येते. 60 म्हणजेच किती π/3 येते का बघा π/3. 60 म्हणजेच किती म्हणू आपण π/3. लिस्ट म्हणल्यावर ए मायनस डी यायला पाहिजे. ए मायनस 3D ना, लिस्ट सगळ्यात लहान, हा झाला सगळ्यात लहान, हे झालं ग्रेटेस्ट आणि हे दोन झाले मिडल. सर 13 वाला पण सांगा. सांगतो ना. पुढं काय म्हणते रेडियन मेजर ऑफ. रेडियन मेजर काढा. आता हे कसं येते बघा, थोडस इथं कॅल्क्युलेशन नसायचं बरं का, अप्रॉक्सिमेट वगैरे उत्तर काढावं लागते ह्याच्यात. इथं काय करू आपण 40 डिग्री प्लस इथं 20 बाय इथं 60 आलं का रे, हे डिग्री येते का बघा. ते 1/3 करू त्याला. 1/3 म्हणले की 40 डिग्री प्लस 1/3 म्हणल्यास किती 4 त्रिक 12 121 3 झाले.
हा 121 भागिले 3 ला कशाने मल्टिप्लाय करतो मी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे किती होते बघा हे तर 121 पाय बाय 540 येते 540 दॅट इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ए येते ऑप्शन काय आलं ए बघा चला 15 पर्यंत बघा कोणतं 15 वाला सर 15 आलं का 15 15 सांगा सर बर 15 सर 15 तर 14 ऐका. सांगा 14 नंबरचं सांगा किती 14 डिग्रीचं रेडियन करायचं इकडे डिग्रीचं रेडियन करायचं फक्त बस झालं 600ला कितीनं मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180 न संपलं 600ला कितीनं मल्टिप्लाय करायचं पाय बाय 180 न येते बरोबर 15 मध्ये काय दिले बघा a wheel makes 360 revolution in 1 minute एका मिनिटामध्ये सॉरी एकच मिनिट एका मिनिटाला किती रिव्होल्यूशन म्हणले एका मिनिटाला 360 रिव्होल्यूशन बरं का रिव्होल्यूशन म्हणू आपण म्हणजे 60 सेकंदाला 360 रिव्होल्यूशन तर एका सेकंदाला 360 भागिले 60 करे 6 रिव्होल्यूशन म्हणू आपण एका सेकंदाला बरं का 6 रिव्होल्यूशन काय विचारले तुम्हाला 2 सेकंद 2 सेकंद 2 सेकंद म्हणलं की 12 रिव्होल्यूशन येते मी घेतल तो सर ही 12 रिव्होल्यूशन आलं आता काय म्हणते पण एका रेडियन एका रिव्होल्यूशनला किती अँगल एका रिव्होल्यूशनला 360 असं पण घ्या किंवा असं पण घ्या चालतंय 12 रिव्होल्यूशन आले बरं का 2 सेकंदामध्ये 12 रिव्होल्यूशन आले तर एक रिव्होल्यूशन कंप्लीट आला किती 2 पाय का एका रिव्होल्यूशनला 2 पाय अँगल झाला एका रिव्होल्यूशनला तर 12 रिव्होल्यूशनला 24 पाय येते 24 पाय एका रिव्होल्यूशनला येस सर हा बघा मी काय म्हणलं एका मिनिटामध्ये 360 रिव्होल्यूशन एका मिनिटामध्ये किती रिव्होल्यूशन 360 तर आपण एका सेकंदाला काढलं एका सेकंदाला किती रिव्होल्यूशन म्हणू आपण 6 एका सेकंदाला 6 रिव्होल्यूशन आलं 6 बरोबर आहे नंतर काय म्हणलं एका सेकंदाला 6 रिव्होल्यूशन तर 2 सेकंदाला 12 रिव्होल्यूशन आलं 2 सेकंदाला काय म्हणू आपण 12 रिव्होल्यूशन आता 2 सेकंदाला 12 रिव्होल्यूशन तर एका रिव्होल्यूशनला 2 पाय रेडियन एका रिव्होल्यूशनला 2 पाय रेडियन तर 12 रिव्होल्यूशनला 24 पाय रेडियन असं आलं 15व 16 सर येस सर 16व काय म्हणते रे अँगल सी विचारलाय हे बघा किती येते 2 पाय बाय 3 जर सोडवलात ना तुम्ही ही अँगलला तर मला वाटतं 120 येते का ह्या अँगलची उत्तर मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू इथं 2 इंटू पायची व्हॅल्यू 180 डिग्री जर बाय 3 ठेवलं ना तर 120 डिग्री येते ए आता बी दिलाय 55 मेजर ऑफ अँगल बी सुद्धा तुम्हाला दिलाय काय म्हणू आपण 55 डिग्री दिले तर मेजर ऑफ अँगल सी काढा काय हे किती आलं दोघांची बेरीज हे 5 175 175 येते का दोघं 75 तर अँगल किती झाला तिसरा 5 डिग्री का 5 डिग्रीला कन्वर्ट करा आता 5 गुणिले किती पाय बाय 180 कितीने भागता 5 त्रिक 15 पाय बाय 180 पाय बाय 36 आहे की पाय बाय 36 उत्तर पाय बाय 36 होते 5 डिग्रीला फक्त कन्वर्ट करून घ्यायचं का 36 हा चला नेक्स्ट बघा पुढचं सर 18 ना 18 हा
आता का म्हणते रेडियन मेजर ऑफ इच इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर हेक्सागॉन हे आलं का दुसरं म्हणजे 17 आलं ना. येस सर 90 डिग्री. हो सर. रेडियन मेजर ऑफ इच इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर हेक्सागॉन. एक्सटेरियर अँगलचा फॉर्म्युला घेतला होता आपण. एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू काय 360 डिवायडेड नंबर ऑफ साइड्स. नंबर ऑफ साइड्स का. नंबर ऑफ साइड्स किती आहे 6. 6 म्हणजे किती झालं 60 डिग्री झाला आता हे. बरोबर आहे 60 डिग्री झालं. आता काय करायचं इंटिरियर अँगल काढायचं. इंटेरियर अँगल 180 मायनस 60. हा करेक्ट. इंटेरियर अँगल इज इक्वल टू काय 120. 180 मायनस 180 मायनस 120. 60 डिग्री 120 डिग्रीला 120 इंटू पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा 2 पाय बाय 3 करे 2 पाय बाय 3. डी ऑप्शन डी. ऑप्शन डी. येस सर. बाबू 2π/3. हम्म. ऑप्शन डी. ओके झालं का. चला पुढचं 19 वालच. काय म्हणते द सम ऑफ टू अँगल इज 5 पाय म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पाय घ्या. काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पाय. पायला जर आपण रेडियन मध्ये लिहिलं रे म्हणजे किती येते 5 इंटू 180 डिग्री येते का बघा. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय म्हणून आपण 900 डिग्री आलं. आता डिफरन्स काय म्हणते एक्स मायनस वाय इज इक्वल टू पाय बाय 3 म्हणते पाय बाय 3. एक्स मायनस वाय इज इक्वल टू पाय म्हणजे 180 डिग्री भागिले 3 म्हणजे 60 डिग्री आलं का बघा हे. म्हणजेच इथं आलं एक्स प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. ऍडिशन जर केलो तर 2x इज इक्वल टू काय 960. तर एक्स बरोबर काय 480. 480 आलं बघा. एक 480 येते आणि दुसरं 420 येते. करेक्ट आहे. एक अँगल आला 480 दुसरा अँगल येते 420. समजलं का. परत एकदा सांगता का सर. चलो परत एकदा सांगता का सर. काहीच नाही. हे बघ काय म्हणते द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय. दोन अँगलची बेरीज 5 पाय म्हणले. म्हणजे एक्स आणि वाय अशी जर दोन अँगल घेतले आपण त्या दोघांची सम म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पाय घ्या. पायची व्हॅल्यू 180 ठेवा. मग मल्टिप्लाय करा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 आलं. आणि दोघांचा डिफरन्स म्हणले की फरक. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू पाय बाय 3. पायच्या जागी 180 डिग्री ठेवलं म्हणजे 60 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल जे काही दिलेत रेडियन मधले डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेतले आणि पुन्हा एक्स आणि वाय सॉल्व्ह केले. संपलं. पुन्हा काय केलं आपण एक्स आणि वाय सॉल्व्ह करून घेतलं. चालतंय. सर चालतंय. ओके 23 सर. 20 3. 23 का रे डायरेक्ट. हा करू का मग 23. हो. एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन म्हणते बरं का. एक्सटेरियर अँगलचा फॉर्म्युला काय 360 डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड. 360 डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड किती रे 5. किती आलं 5. 72 का 72 डिग्री येते की. आता 72 ला सॉल्व्ह करा. पाय बाय 180 करूत का आपण ह्याला म्हणजे किती 18 त्रिक पाय बाय 5. 18 चौक 72 का रे. आणि इथं 18 आणि 10 इथं 2 पाय बाय 9 येते की उत्तर 2 पाय बाय 5. 2 पाय बाय 5 2 पाय बाय बरोबर आहे. 2 पाय उत्तर चुकले का रे इथं देताना. इंटिरियर अँगल काढायचं ना. हा सर चुकलं वाटतं. एक्सटेरियर विचारलं ना त्यांनी. एक्सटेरियर म्हणजे तुमचं हे आलं पाहिजे. इंटेरियर विचारलं असतं तर हे आलं असतं. चुकलंय बघा हे.
म्हणजे 23 चा आन्सर बी येते. हा, सर. करेक्शन ते करेक्शन राहू द्या तुमच्याकडं. 23 चा आन्सर बी येते बी. केलं होतं. बरं का? 23 नाही तर तिथं ना त्या क्वेश्चन पेपर मध्ये ना ते तिसरा प्रश्न आहे 23वा. बरोबर. कुठलं? म्हणजे त्या ऍप वर गेलो ना आम्ही तर ते 23वा क्वेश्चन आहे नाही हा हा तिसरा क्वेश्चन आहे. तिथं बरोबर. बघू काही करेक्शन करता येते का बघू. परंतु मार्क्स त्यांनी दिलेत म्हणजे काय रिझल्ट लावलाय त्यांनी बरं का पूर्ण. त्याच्यामुळे या परीक्षेचं काही करेक्शन नाही, पण पुढच्या परीक्षेला आपण करेक्शन करायचं बघू. ओके. तुम्हाला सगळ्याचे मार्क्स कळाले का? हो सर. हा हो कसं नाही. कळाले? सगळ्यांचे ऍप वर सगळ्यांचे कळाले नाहीत, आमचे ऍपवर आहेत का? आपल्या ऍपवर कळाले सगळे. नाही सर. तरी आपलेच आहेत आता फक्त. आता मी एक हे पाठवले बघा. काय रोहित ओवनकर पहिला आहे. रिझल्ट लोभे ओमराजे दुसरा 93. म्हणजे पहिले दुसरे तिसरे जे आहेत ना ते एकाच मार्कावर आहेत बघा. 48 46 46. बघितलं का तुम्ही मार्क ते? हो सर. संतोष शिंदे 91 मार्क आहेत. नंतर समर्थ कस्तुरेला 90 मार्क आहेत. म्हणजे 80च्या पुढे जर बघितले मी 80च्या पुढं जवळजवळ 22 पोरं आहेत. 22 पोरं. हा 85. काय बघा सगळ्याचा रिझल्ट बघू शकता तुम्ही इथं. ओके सर. टाकला ना मी ग्रुपवर आता आपल्या ग्रुपवर शेअर केला बघा मी सगळ्यांचे मार्क्स. झालं का रे? 23 झालं. 24 मध्ये काही आणि 25 मध्ये काही सांगा. येते सरी. येतात दोन्ही येतात ना? हो. सर ऍप वर रिझल्ट दाखवायला तिथं टॉपर पण दाखवायला तिथं एक 98चं टॉपर होतं. काय काय ऍप वर बघितलो 98चा टॉपर आहे. 98चं टॉपर आहे तिथं. तिथं कसं काय? काय की सर? बी मध्ये पहिला असेल मग काय सांगावं. बी मधलं बघतो बरं मी. 1 मिनिट थांबा. रिझल्ट हा बघा सर बघा. एकच मिनिट बघावं लागेल मला. एकच मिनिट. हा सर त्याचा एकच प्रश्न चुकलाय गणिताचा तेवढं. काय त्याचा एकच प्रश्न चुकलाय गणिताचा तेवढं. गणिताचं एक question चुकलं, नाही बाकी रे. सगळे बरोबर आहेत. बी वाले सुद्धा एक 92चा पहिला आहे. 92चा तिकडं. मग सर 98चा दाखवलं. कसा टॉपर? चुकून झाला असेल ते 98चा. मग सगळं असं आधी ते 94चा होता नंतर तिथं 98चा सगळ्यात दाखवायला. जास्त मार्क किती पडतात ते सांगितलेलं असतं तिथं. टॉपर कितीचा येते ते. बघा तुम्ही चुकून झाला असेल. 93चा टॉपर आहे आणि तुम्हाला मार्क्स पडलेले बघत असतील. आमच्याकडे जे आले रिझल्ट आमच्याकडला जो तुम्हाला तोच पाठवला बघा मी. काय हो सर. माझ्याकडे जो काही रिझल्ट आलाय तो पाठवलाय. तरी काही करेक्शन आपण केलं नाही बरं का. करेक्शन केलं असतं तर अजून वाढले असते. एक प्रश्न थोडं चुकलाय बघा. एक प्रश्नाचं उत्तर एक्सटेरियर अँगल जे म्हणूत आपण ते बऱ्याच पोरांचे 2 मार्क्स तिथे गेलेले असतील. हो सर. माझे
तर आहे का नाही? पण दिले सर. ओके, चला झालं का MCQ बघा आपले हे 25 प्रश्न. फिजिक्स पण सोडून घ्या, केमिस्ट्री पण सोडून घ्या बरं का. प्रत्येक प्रश्न सोडून घ्यायचे कंपल्सरी दरवेळेस, याच वेळेस नाही. कारण कसं होतंय, एक थोडी आयडिया येते, आपलं काही चुकलंय का लक्षात येते. बर बाबा बर, बियाणे साहेब तर बियाणे साहेब हं. तुम्ही टाका म्हणलं का? तुम्हाला मग काय करू कसंही. हे बघ, सर इथं ज्यांनी पेपर दिले तेवढ्याच दाखवते का? काय काय ज्यांनी पेपर दिले तेवढंच दाखवते का ह्याच्यावर आता लिस्टवर? हा हा, ज्यांनी पेपर दिले त्याच येते ना. मग पुन्हा आहेत का असे न पेपर दिलेले पण लिस्टवर असलेले? चला आपल्याला दुसरी एक्सरसाइज कंप्लीट करायची आज. आता दुसरा बी पिरियड मीच घेणार आहे कंटिन्यू बरं का आज, आजच्या दिवस. चालेल ना? चालेल सर. ओके सर, चालेल. पाणी पिणी पिऊन येऊ का मग मी आता लगेच? एक 5 Yes, मिनिटात sir. 5 मिनिटाचा वेळ देऊ का? 5 मिनिट ब्रेक. हो सर चाल. येस सर. हा हा चालतंय. हा, तुम्ही पण पाणी पिणी प्या. शिव लेटर शिवसून. आपली एक्सरसाइज नंबर 2 चालली होती. यार म्यूट करा, पुन्हा चालू आहे. श्री हरी माइक बंद. हॅलो, आवाज येत नाही. हॅलो.
हॅलो सर, तुमचा आवाज येत नाही. अरे सर बाहेर गेलेत र. हॅलो. हॅलो. काय रे, येऊ का? नको रे, नको येऊ. सर बाहेर गेलेत पाणी प्यायला. सुश्या. बोला. ओम्या किती पडले तर? 16. लुजर 20 आणि 16 कसे पडले र? हा लेंथ ऑफ हॅलो रे, 2 फॉर्म्युले त्या दिवशी मी घेतले होते. कोणकोणते? एक लेंथ ऑफ आर्क आणि दुसरं कोणतं? एकच मिनिट. प्रश्न आहेत ते लिहित आहे बर का. काय फॉर्म्युला कसा आहे आपण त्या दिवशी सांगितलेलं आठवते का बघा. लेंथ ऑफ आर्क जर असेल काय मी असं लिहितोय का फॉर्म्युले परत एकदा सांगतो. फॉर्म तुमच्याकडे असतील नसतील बघा अजून एकदा. नंबर 1, लेट S be the length of arc R be the radius of circle and theta is the angle measured in कशात? रेडियन मध्ये मोजलं पाहिजे. कोण? थीटा. देन S इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडं? आर थीटा. S इज इक्वल टू काय? आर थीटा. S म्हणजे लेंथ ऑफ आर्क, R बी द रेडियस ऑफ सर्कल अँड थीटा बी इज द अँगल रेडियन इन मेजर्ड किंवा अँगल मेजर्ड इन रेडियन म्हणू आपण. त्यावेळेस फॉर्म्युला कोणता घ्यायचा मला? S इज इक्वल टू आर थीटा. हा पहिला फॉर्म्युला झाला. आणि पुढं लेट A be the area of sector and लिहून घेते. घ्या theta be the angle सर फर्स्ट फॉर्म्युला रीड करा. measured in radian. थांबा. then तर हँड रायटिंग. A is equal to 1/2 r square theta. Then A is equal to काय म्हणू आपण? 1/2 r square theta. लेक्चर मध्ये ओके बरोबर. ओके. हा काय म्हणते बघा. पहिला फॉर्म्युला बघा रे. पहिला फॉर्म्युला काय सांगतो? समजा हा सर्कल, ए सर्कल आहे बरं का. इथं
हे इथं ओ, इथं ए, इथं बी म्हणू आपण. ए बी ची लेंथ आर दिली आहे, ए बी ची लेंथ एस दिली, सॉरी ए बी ची लेंथ काय एस, ही रेडियस आहे. हे जर थीटा असेल, हे थीटा कशामध्ये मोजला पाहिजे पण अँगल देन, बरं का. देन काय म्हणतो आपण आता, हे ए बी लाच काय म्हणतो आपण आता लेंथ ऑफ आर्क म्हणलं जातं. हिची जर लेंथ काढा म्हणलं तर फॉर्म्युला एस इज इक्वल टू आर थीटा वापरायचं, पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला काय सांगतो आपण, समजा मी एक सर्कल काढलं, बरोबर, इथं समजा ओ ए बी हा सेक्टर आहे समजा आपण, हा सेक्टर पूर्ण, बरं का. या सेक्टरचा जर एरिया काढायचा झाला, या सेक्टरचा एरिया काढायचा झाला, हा अँगल दिलाय थीटा रेडियन मध्ये, ह्याची रेडियस काय दिली आर आहे. आणि ए म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर दिलं तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय 1/2 आर स्क्वेअर थीटा, 1/2 काय म्हणू आपण आर स्क्वेअर थीटा. हे झालं एरिया ऑफ सेक्टर. ह्याला काय म्हणू आपण एस इज इक्वल टू आर थीटाला लेंथ ऑफ द आर्क. हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. ह्या दोन फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला करायचे. राईट डाऊन धिस फॉर्म्युलेज. तुम्ही शनिवारीच लिहून दिलं होतं ना. ओके, झालं ना. आयडिया आली की आयडिया आली का बघा प्रॉब्लेमची. हो, फॉर्म्युले लक्षात आली तुम्हाला. ओके सर इको व्हायला, हा इको व्हायला, तुमचा आवाज नीट येणार. माझा कस काय रे आता येऊ लागला सर, माझा हा आधीपासूनच येऊ लागला चांगला. ओके. आता बघा पहिलं एक्झाम्पल, फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल. नंबर 1 बरं का. फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल विच सबटेन्स अन अँगल ऑफ 108 डिग्री ॲट द सेंटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर म्हणले. याचा अर्थ काय, आर इज इक्वल टू तुम्हाला दिले, इथंच टाकणार आहे मी, इथं लिहून डायरेक्ट घेत नाही, काही नाही. आर ची व्हॅल्यू काय दिली रे 15 दिले, 15. रेडियस ऑफ द सर्कल दिले 15. अँगल दिलाय थीटा दिलाय बघा 108 डिग्री. कंपल्सरी या 108 ला तुम्हाला पाय मध्ये लिहून घ्यायचंय. कशामध्ये लिहून घ्यायचं, ह्याला रेडियन मध्ये लिहून घ्यायचं म्हणून आपण. हे असं किती येते बघा, 108 आहे. हा 18 3/5 किती 18 आणि 10 आहे 18 सांगू 3/5 येते का बघा. म्हणजे जो काही अँगल आपण मेजर केला तो अँगल आला 3/5. आता लेंथ ऑफ आर्क फॉर्म्युला काय रे, एस इज इक्वल टू आर थीटा. एस इज इक्वल टू काय म्हणू आपण आर थीटा. आर 9 सेंटीमीटर. हे असं दिले इथं बघा 3 का 9 पाय 9 पाय दिले, पाय 9 पाय. एस इज इक्वल टू 9 पाय. युनिट म्हणून लिहायचं. इथे दिले का रे सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क विच सबटेन्स, काही सेंटीमीटर दिले ना, आहे का नाही. हे असं येते बघा, कारण इथं दिले बघा 15 सेंटीमीटर आहे, त्याच्यामुळे युनिट काय आलं 15 सेंटीमीटर. लेंथ आहे ती. पायची किंमत जर तुम्ही लक्षात राहू द्या बरं का मित्रांनो, असंच ठेवा. हेच उत्तर आलं तुमचं बरं का. पायच्या किमती तुमच्याकडे 2 झाल्यात. आता कोणकोणत्या. पायची किंमत आहे बघा एक 3.14. 3.14 ज्या वेळेस असेल ना त्यावेळेस लेंथ मेजर होत्या पायनं. आणि पायची किंमत समजा 180 डिग्री बाय पाय असेल काय, किंवा पाय इज इक्वल टू 180 डिग्री असेल, त्यावेळेस अँगल मोजलं जाते. पायनं अँगल पण मोजतो आपण किंवा लेंथ पण मोजतो बरं का. आता लेंथ आहे ही ऍक्च्युली 9 पाय सेंटीमीटर असं उत्तर येते बघा याचं. 9 पाय सेंटीमीटर. चालेल. सर ऑल क्वेश्चन्स त्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत का? हा फक्त या 2च फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. आता
एस इज इक्वल टू आर थिटा आणि ए इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा या दोन फॉर्म्युल्यावर. ओके, पहिलं झालं का बघा, सगळ्यात झालं का? हो सर. झालं का? नेक्स्ट घेऊ का आता मी? यस सर. ओके. काय म्हणते? द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द लेंथ ऑफ रेडियस म्हणते. बघा प्रश्न नीट मी इकडे तुम्हाला दाखवतो. काय म्हणते? रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर म्हणले. काय? रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क. समजा हे सर्कल आहे आणि रेडियस काय म्हणते? 9. आर इज इक्वल टू काय दिले रे तुम्हाला? 9 सेंटीमीटर. ओके. विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. आता इथं काय सांगितलं रे? समजा काहीतरी असा ही दिलाय आर्क लेंथ आणि ही इक्वल दिले का बघा बर. कोण कोण इक्वल आहे? लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू चॉर्ड. चुकलं का माझं? कॉर्ड असं ना, सॉरी बरोबरच आहे की. सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल का? बरोबर आहे का बघा बरे. कॉर्डची लेंथ आणि रेडियस इक्वल आहे का बघा. हॅलो, हा हो. एवढं गिवन आहे ना. आता फक्त मला काय काढायचे? लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस काढायचे तुम्हाला. एस क्वेश्चन मार्क, एस ला क्वेश्चन मार्क करून ठेवू आपण, बर का. आता मला असं सांगता येते का बघा, इथून जर मी परपेंडिक्युलर काढलं रे, मला अँगल थीटा काढून घ्यायचा पहिल्यांदा, कारण लेंथ ऑफ आर्क करताना थीटा अँगल हा रेडियन मध्ये आला पाहिजे एवढंच. ज्यावेळेस मी इथून परपेंडिक्युलर काढलं तर ह्या कॉर्डचे दोन समान भाग होतात. तर बाजू इक्वल असल्यावर अँगल 90. काय म्हणलो? ते इक्विलॅटरल ट्रायंगल झालं त्याच्यामुळं. अरे हो 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 हो, 60 डिग्री येईल ना. सगळ्यात सोपं राईट. 45 डिग्री सर. करेक्ट. तेव्हा मी काय म्हणलं माहिती आहे 60 का? डिग्री येते हिच्या. 60 डिग्री येते की नाही. हे घ्यायची गरज नाही, मी सांगितलं. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल आलं काय? इफ लेंथ ऑफ कॉर्ड, सॉरी बरं का, लेंथ ऑफ कॉर्ड इज इक्वल टू काय दिले रे? लेंथ ऑफ रेडियस इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल म्हणले. रेडियस ऑफ सर्कल म्हणजेच देअरफॉर फ्रॉम फिगर जर म्हणलं, फिगर जर काढलात तुम्ही, ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू काय? ए बी आलं. म्हणजे ट्रायंगल ओ ए बी इज काय? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणता येते मला. हा ट्रायंगल कोणता होते? इक्विलॅटरल ट्रायंगल होते. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणलं की ईच अँगल इज इक्वल टू काय येते? ईच अँगल इज इक्वल टू 60 डिग्री येते का बघा. 60 डिग्री. Therefore, each angle is equal to angle is equal to 60 degree आला. Therefore, theta is equal to काढून घेतो आपण. Theta is equal to 60 into pi by 180 म्हणजेच किती आलं? pi by 3 रेडियन येते बघा हे. pi by 3 रेडियन. Therefore, length of arc काढा. S is equal to r theta वापरा. आता r ची व्हॅल्यू काय दिली रे? दुसरा कलर दे. 9 सेंटीमीटर. 9 दिले 9 आणि थीटा काय दिले? पाय पाय बाय बाय 3 दिले. म्हणजे उत्तर काय येते हे? 3 पाय रेडियन. सर हँड रायटिंग ओळखायला येत नाही. बरोबर, व्यवस्थित. आता सुंदर काढतो पुढच्या प्रॉब्लेमला. प्रश्न कलर दुसरा घ्या, ह्या कलर न ओळखू ना गेलं काय लिहिलं. ओके. कलर दुसरा घेतो, चांगलं काढतो. अक्षर चांगला सर, अक्षर चांगला, कलर दिसणार. बर ओके. एक्सप्लेन करा ना. एक्सप्लेन करा. हो सांगतो ना, आता अजून एकदा सांगतो प्रॉब्लेम. काय म्हणते बघा रे,
रेडियस ऑफ द सर्कल तुम्हाला गिवन आहे. रेडियस ऑफ द सर्कल किती आहे? 9. बरं का. परत अजून एक कंडिशन काय सांगितली आहे की इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू द लेंथ ऑफ द कॉर्ड. रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू काय? लेंथ ऑफ द कॉर्ड. मी जी काय डायग्राम काढले बघा, ओ ए आणि ओ बी, याला रेडियस ऑफ द सर्कल म्हणू आपण. याला काय म्हणता येते? रेडियस ऑफ द सर्कल. ओ ए ओ बी आणि ए बी परत इक्वल झालं म्हणून तो ट्रायंगल जो काही होतो तो इक्विलॅटरल ट्रायंगल होतो. इक्विलॅटरल ट्रायंगलचे प्रत्येक अँगल हा 60 डिग्री झाला. म्हणून थीटा जो काही इथं मेजर करतो, अँगल ऍट द सेंटर सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ लेंथ ए बी, असं किंवा आर्क ऑफ लेंथ एस म्हणू आपण. जो काही अँगल हा काढायचा आहे तो अँगल आपण थीटा घेतला. थीटाची व्हॅल्यू काढली आपण. किती येते? अँगल मेजर्ड इन रेडियन असल्यामुळे π/3 आलं. आणि पुन्हा फॉर्म्युला वापरला एस इज इक्वल टू आर थीटा. त्याच्यानुसार तुम्हाला सांगता येईल की जो काही लेंथ ऑफ आर्क आहे ती 3π येते. 3π. ओके. चला तिसरं एक्झाम्पल. आता व्यवस्थित काढतो बघा, अक्षर पिक्चर आता भारी काढतो. हा सर प्रीवियस पेज दाखवा. हा काय म्हणलो? तर ते दाखवा ना. प्रीवियस पेज दाखवा. अरे गेलं ना, गेलं ते. याच्यावर जर लिहिलं तर प्रिव्हियस पेज दाखवता येत नाही. ह्याच्यावर जर लिहिलं तर प्रिव्हियस पेज दाखवता येत नाही. बरं का. आता हा तिकडे बघा, पुढचं बघा आता रे. नेक्स्ट, फाइंड द अँगल इन डिग्री. रेकॉर्डिंग बघा नंतर. काय काय? रेकॉर्डिंग बघायला हवं नंतर. हा पुन्हा नंतर बघा रेकॉर्डिंग. ओके. असलं दिमाग पाहिजे. फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ द सर्कल बाय अन आर्क whose length is 15. whose length is काय म्हणू आपण? 15. बघा, whose length is काय म्हणता येईल मला? 15. एकच मिनिट. हा. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज काय म्हणते रे? 25 सेंटीमीटर. आता इथं लिहू का तिकडे लिहू? इकडेच लिहितो. हा काय म्हणते बघा. हा नेक्स्ट पेज वर घेतला आपण. गिवन इन्फॉर्मेशन इथं आहे तुमच्याकडे. काय काय आहे? आर्क लेंथ म्हणजे एस ची व्हॅल्यू दिली आहे 15 सेंटीमीटर आणि रेडियस ऑफ द सर्कल दिले 25 सेंटीमीटर. म्हणजे आर्क लेंथ एस बरोबर किती दिले रे? 15 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू काय दिले? 25 सेंटीमीटर. ह्या पेन न ओळखू येते काय? काय दुसरं पेन घ्यायला पाहिजे? नाही सर. थीटा काढायचे. थीटा. सर आता फॉर्म्युला काय वापरणार तुम्ही? एस इज इक्वल टू आर थीटा. एस दिले 15, आर ची व्हॅल्यू 25 घ्या. थीटा थीटाच घ्या. आता 15 भागिले काय म्हणता येईल? 15 भागिले 25 किती येते? 3/5. 3/5. आणि हा जो काही अँगल येतो तो अँगल रेडियन मध्ये आला. झालं. 3/5 ही जी काही असेल ही व्हॅल्यू कशात येते रे? रेडियन मध्ये म्हणू आपण. रेडियन. बरोबर का? कळलं का? फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ठेवायचे. आन्सर माग लगेच तपासत जा. काही चुकलं फिकलं तर लगेच सांगत जा. कारण कसं आहे, थोडं करेक्ट जात जाऊ आपण. अजून कुठल्या दुसऱ्या रेडियन म्हणल्यावर 3π/5 ना? हा नाही रेडियन म्हणल्यावर पाय. नाही पाय नाही. काही प्रॉब्लेम मध्ये आपण घेतलं होतं बघा, पाय येत नाही म्हणून. ठीक आहे नाही? डायरेक्ट 3/5 येते उत्तर तुमचं. कारण अँगल डिग्री मध्ये काढायचं. डिग्री काढा म्हणले का तुम्हाला? प्रॉब्लेम मध्ये काय दिले? डिग्री. अँगल इन डिग्रीज म्हणते. आता हे झालं रेडियन मध्ये. जनरली अँगल हा रेडियन मध्ये आला बरं का. आता डिग्री मध्ये काढतो आपण. डिग्री मध्ये काढताना काय रे?
थिटा इज इक्वल टू 3/5 इंटू 180 बाय पाय का रे 180 बाय पाय इथं झालं बघा डिग्री असं. मग उत्तर कसं येईल 5 न इकडे घाला 5 त्रिक 15 इथं झालं 5 सक 30 108 भागिले पाय हो काय डिग्री येते हो का उत्तर एवढं येते बघा तुमचं. काय आन्सर एवढं येते का बघा रे. क्वेश्चन दाखवा सर. आणखीन एकदा एक्सप्लेन करा. ओके करतो ना. 1 मिनिट बघा प्रश्न एकदा दाखवतो. प्रश्न एकदा परत वाचतो. प्रश्न काय म्हणते बघा रे. अँगल इन डिग्रीज. अँगल हा जो काही मेजर होते लेंथ ऑफ आर्क डिफाईन केल्यानंतर तो अँगल कशामध्ये मेजर होतो तर रेडियन मध्ये होते. मग तुम्हाला दिलंय काय लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस ची व्हॅल्यू दिली आहे आणि थीटा पण दिले. थीटा किती दिले सॉरी लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस बरोबर दिले 15 आणि रेडियस दिले 25. रेडियस दिले काय 25. आर आणि एस च्या व्हॅल्यू दिल्यात. तुम्हाला थीटा कशात काढायचे डिग्री मध्ये. थीटा कशात काढायचे म्हणून आपण डिग्री मध्ये. मग मी एस बरोबर 15 घेतले आर बरोबर 25 घेतले थीटाला क्वेश्चन मार्क घेतला आणि थीटा जे काही मेन्शन होते ते कशामध्ये मेन्शन होते म्हणून आपण डायरेक्ट रेडियन मध्ये. कशात होते म्हणून आपण रेडियन मध्ये. त्या रेडियनला डिग्री करा म्हणले. रेडियनला डिग्री करताना 180 बाय रेडियन 180 बाय पाय मल्टिप्लाय करून घ्यायचं. रेडियनचं डिग्री करताना 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करून घ्यायचं डिग्री मध्ये होऊन जाते. तुमचं फायनल आन्सर ही आहे. माईक जवळ घ्या की सर जरा. माईक जवळ घेतो. माईक जवळ घ्या माईक. हा एकदम जवळ असं. हॅलो आता बघा. सर ऐकू. ओके सर म्हणजे जेव्हा आपण थिटाची व्हॅल्यू होईल ती रेडियन मध्ये असणार ना. काय काय जेव्हा आपण थिटाची व्हॅल्यू होईल ती रेडियन मध्येच असणार. 0 पॉइंट आपण जेव्हा आपण थिटाची व्हॅल्यू घेतो आणि ते रेडियन मध्येच असणार का. हा रेडियन मध्येच राहते बरं का. ज्यावेळेस तुम्ही एस बरोबर आर थिटा फॉर्म्युला लिहिता एस बरोबर आर थिटा ज्यावेळेस फॉर्म्युला अप्लाय करता त्यावेळेस थिटा कधीही मेजर्ड इन काय म्हणते रेडियनच म्हणते बरं का. लक्षात राहू द्या. ज्यावेळेस तुम्ही लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला अप्लाय करतात फॉर्म्युलाच कशावर बेस्ड आहे तर इफ थिटा मेजर्ड इन रेडियन म्हणलेला आहे. त्याच्यामुळे जो काही फॉर्म्युला येईल तो ती व्हॅल्यू येईल रेडियन मधली बरं का. ती व्हॅल्यू येईल रेडियन मधली. चालेल. हो त्याच्यावरून सॉल्व करा उत्तर येऊन जाईल. हो सर. चला नेक्स्ट घेऊ आता. चला हो सर. चौथा. A pendulum of length 14 centimeter oscillates through an angle of 18 degree. काय एक पेंडुलम आहे. पेंडुलम 14 डिग्री मध्ये काय त्या पेंडुलमची लेंथ दिली 14 डिग्री. तो ऑसिलेट होतो म्हणलंय किती डिग्रीतून 18 डिग्री मधून. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. आवाज कुणाचा येतोय. एक पेंडुलम आहे म्हणून आपण पेंडुलमची लेंथ दिली 18 डिग्री. एकच मिनिट. पेंडुलम ऑफ लेंथ 18 सेंटीमीटर आहे का थांबा. लेंथ 14 सेंटीमीटर 18 डिग्री अँगल केला रे. एक पेंडुलम आहे समजा. इथं पेंडुलम समजू इथून असा ऑसिलेट झालाय. ही पोझिशन अशी बदलली फक्त एवढंच. अगोदर पेंडुलम कुठं होता ओ ए
ओ ए ला पेंडुलम म्हणू आपण. ह्याची लेंथ आहे बघा 14 सेंटीमीटर. तो ऑसिलेट झाला किती डिग्री मधून, ही जी काही अँगल झालाय तो डिग्री मध्ये 18 डिग्री दिले बरं का. आणि तो ह्या पोझिशनला आलाय समजा आपण बी जागी. ऑसिलेट होते. ऑसिलेट होताना सर आवाज येत नाही. हॅलो. येऊ लागलाय सर आवाज. हो ना, ऑसिलेट होताना अँगल कितीचा झालाय म्हणले? 18 डिग्रीचा झालाय. 18 डिग्रीचा. बर का, 18 डिग्री झालं. आता काय कराल सांगा बर. अगोदर त्या डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करा. थीटा इज इक्वल टू काय दिलंय? 18 डिग्री. थीटा इज इक्वल टू काय म्हणू आपण? 18 डिग्री. काय बाय 180. थीटा इज इक्वल टू 18 डिग्री का? ओके. आता काय कराल? 18 ला रेडियन मध्ये लिहायचंय तुम्हाला. पाय बाय 180 घ्यायचं, कारण थीटा कधीही रेडियन मध्येच मोजला पाहिजे. म्हणजे पाय बाय 10 झालं बघा थीटाची किंमत. पाय बाय 10. इथं पायच्या डोक्यावर सी लिहा, नाही लिहिलं तर चालतंय. आता काय करायचंय तुम्हाला? लेंथ ऑफ द पाथ म्हणजे ए बी ची लेंथ काढायची. त्याला लेंथ ऑफ द पाथ म्हणू आपण. इथं लिहितो मी लेंथ ऑफ द पाथ इज इक्वल टू, बरं का, लेंथ ऑफ द पाथ इज इक्वल टू काय? आर थीटा. एस इज इक्वल टू आर थीटा म्हणू आपण. आता इथं ठेवा. इथं ठेवलं तर व्हॅल्यू काय येईल बघा. तर एस बरोबर आर ची व्हॅल्यू दिली 14, कारण लेंथ ऑफ पेंडुलम. थीटा दिले पाय बाय 10 म्हणजे 7 पाय बाय 5. हे सेंटीमीटर मध्ये लिहून टाकायचं शेवटी. 7 पाय बाय 5. सर क्वेश्चन दाखवा एकदा. क्वेश्चन दाखवू का? हो सर. एक मिनिट का. अ पेंडुलम ऑफ लेंथ बघितलं का प्रश्न? हो सर. हो सर पाहिला. ओके. सर आन्सर दाखवा. आन्सर दाखव. घे आन्सर घे. झालं का? झालं का रे? हो. झालं का? हो सर. दुसरं बघा आता. दुसरं चला नेक्स्ट. काय म्हणते प्रश्न वाचा. प्रश्न वाचा. 2 arcs of the same length subtend an angle of 60 degree and 75 degree at the center of the 2 circles. बरं का? What is the ratio of radii? What is the ratio of radii of 2 circles? बघा. What is the ratio of radii of 2 circles म्हणले. आणि सेम लेंथचे 2 आर्क आहेत का?
एक मिनिट बघा, प्रश्न नीट मी समजून सांगतो, परत वाचून पण दाखवतो. 2 सर्कल आहेत वेगवेगळे बरं का. काय म्हणू आपण, 2 सर्कल आहेत. 2 सर्कल कसे आहेत, तर हे एक सर्कल घेतला, ओके, आणि इथं एक सर्कल काढतो, इथं दुसरा सर्कल काढतो, बरोबर आहे. असे 2 सर्कल घेतले बघा मी. 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ म्हणजे काय रे, इथं एक अँगल डिफाईन केलाय, इथं एक अँगल समान. हा, 2 वर्तुळाची कंस समान. काय काय समान 2 वर्तुळ आहेत ते समान. 2 सर्कल्स ऑफ सेम लेंथचे 2 आपण काय म्हणू, हे S1 म्हणजे लेंथ ऑफ आर्क, हे S2 याला लेंथ ऑफ आर्क म्हणू आपण. इथं दिलाय बघा 60 डिग्री, इथं दिले तुम्हाला 75 डिग्री, इथं काय दिले म्हणून आपण 75 डिग्री बरं का. आणि कंडिशन काय दिले तुम्हाला, कंडिशन 2 सारख्या लेंथचे वर्तुळ आहेत, 2 सारख्या लेंथचे वर्तुळ आहेत. बघू हे का, 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ, 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ हा, जमलं का. प्रश्न बघा समजला. पहिल्यामध्ये जो काही अँगल तयार होतो तो 60 डिग्रीचा, दुसऱ्यामध्ये जो काही अँगल होतो तो 75 डिग्रीचा. व्हॉट इज द रेशिओ ऑफ रेडिय ऑफ 2 सर्कल, व्हॉट इज द रेशिओ ऑफ रेडिय ऑफ 2 सर्कल म्हणू आपण. तुम्हाला पहिल्याची रेडियस जी दिली आहे, आता हो का मी म्हणलं पहिलं जी फिगर आहे समजा θ1 बरं का, इथं काय म्हणू आपण, OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू R1 म्हणू आपण. ही रेडियस झाली पहिल्याची. थीटा इज इक्वल टू काय दिले रे, 60 डिग्री दिले. डिग्रीचं कन्व्हर्जन कशात करायचं तुम्हाला, रेडियन मध्ये. π/180 तर π/3 आलं का बघा हे, बरं. थीटा π/3 आलं, आणि पुन्हा लेंथ ऑफ आर्क झालं. पुन्हा इथं OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू 75 डिग्री, नाही R2 म्हणू आपण, R2 रेडियस. हा, परत काय θ2 इज इक्वल टू दुसऱ्या सर्कल मधला अँगल म्हणला, हे θ1 घ्या वाटलं तर. θ2 इज इक्वल टू काय आलं, 75 डिग्री, म्हणजे 75 इंटू पायची व्हॅल्यू काय, π/180 घेतलं इथं मी. आता π/180 किती, 15 न का, 15 5 15 12 5 π/12 5 π/12 θ2 झालं बरं का. आता कंडिशन काय दिली तुम्हाला, गिवन काय 2 ह्याच्यामध्ये काय कंडिशन दिल्या माहितीये का, तर S1 इज इक्वल टू S2 दिले का बघा. लेंथ ऑफ 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ म्हणजे S1 इज इक्वल टू S2 दिले का बघा बरे. 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ म्हणजेच काय रे, S1 इज इक्वल टू S2. आता S1 म्हणजेच R1 θ1, R1 काय θ1, S2 म्हणजे R2 θ2 म्हणू आपण. S1 म्हणजे काय, R1 θ1, S2 म्हणजे R2 θ2. आता तुम्हाला काय करता येईल, तर R1/R2 रेशिओ ऑफ द रेडिया म्हणजे R1/R2 इज इक्वल टू काय रे, θ2/θ1 येते का बघा. बरं का, मी काय केलं, R1/R2 घेतलं. R1/R2 म्हणजे θ2/θ1 घेता येते का बघा. आणि तेच काढायची तुम्हाला रेशिओ ऑफ द रेडियाई, म्हणजे इथं काय θ2 ची किंमत काय, 5 π/12 डिवायडेड बाय π/3 असंच का. θ2 म्हणजे 5 π/12 डिवायडेड π/3. आता ह्यालाच मी 5 π/12 उलट लिहितो मी, 3/π येते, 3/π येते, म्हणजे पाय गेट कॅन्सल झाला, इथे झालं 4
म्हणजे जो काही रेशो डिफाईन केला ना आपण, कोणता रेशो म्हणू आपण, तर R1 बाय R2 इज इक्वल टू, हे उत्तर आलं बघा 5/4. उत्तर काय ते 5/4. आता रेशो ऑफ देअर रेडिया म्हणजे 5:4 उत्तर येते का बघा ह्याचं, कारण तुम्हाला विचारलंय काय तसं, R1 is to R2 is equal to 5:4. रेशो ऑफ देअर रेडिया, रेडियसचे रेशो विचारलेले आहेत, किती येते 5:4. जमलं का? हो सर. सर 4:5 येते ना? काय 4/5 येते ना? 4/5 होते ना. पहिल्या सर्कलचं मी इकडे चेंज होते, मग R2/R1 होते बरं का. 4:5 नाही लिहायचं, 5:4च लिहायचं बरं का. पहिला सर्कल आहे, ज्या सर्कलची रेडियस R1 आहे, ज्या सर्कलचे लेंथ ऑफ आर्क S1 आहे. दुसरा सर्कल आहे, त्याची रेडियस R2, त्याची लेंथ ऑफ आर्क S2 घेतलं मी. मग θ1 दिले 60 डिग्री, θ2 दिले 75 डिग्री. त्या θ1 ला π/3, θ2 ला 5π/12 मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता तुम्हाला एक मेन कंडिशन काय दिल्या प्रॉब्लेम मध्ये, तर S1 इज इक्वल टू S2 दिले. मेन कंडिशन काय दिल्या म्हणून आपण, S1 इज इक्वल टू S2 म्हणजे R1/R2 इज इक्वल टू θ2/θ1 असं घ्यावं लागते. R1/R2 इज इक्वल टू काय, θ2/θ1. मग θ2 ची व्हॅल्यू जी काही दिली ती ठेवली, θ1 ची व्हॅल्यू त्याला सॉल्व्ह करा, 5/4 येते. जो काही रेशो येतो, रेशो ऑफ देअर रेडिया 5:4 बरं का. इथं काही विचारले का तसं, व्हॉट इज द रेशो ऑफ रेडिया ऑफ 2 सर्कल म्हणले बरं का. 5:4, 4:5 नाही येत. हा ओके सर. झालं का? हो झालं. हो झालं सर. पुढचं घ्या सर. आता पुढचं घेऊ. ओके हो सर. काय म्हणते पुढचं एक्झाम्पल, द एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग an angle of 144 degree at the center. Also find the area of corresponding sector. Also find the area of corresponding sector म्हणले बघा. म्हणजे काय इथंच करतो आता, ह्याच्या तिकडे जात नाही, कारण प्रश्न तुम्हाला इथं समजतो, समजून पण सांगतो. करेक्ट. काय म्हणते, एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय. लेंथ ऑफ इट्स आर्क काढायचे तुम्हाला, म्हणजे एरिया ऑफ सर्कल जर मी घेतलं, एरिया ऑफ सर्कल म्हणजे रे πr² इज इक्वल टू 25 पाय दिले, म्हणजे पाय गेट कॅन्सल, r² ची व्हॅल्यू 25 म्हणजे r बरोबर काय आलं रे 5. म्हणजे एरिया ऑफ सर्कल वरून मी ही व्हॅल्यू काढली. आता नेक्स्ट काय माहिती इन्फॉर्मेशन, लेंथ ऑफ इट्स आर्क तुम्हाला फाइंड करायचे. थीटा दिले बघा 144 डिग्री बघा. थीटा काय दिले 144 ला मेजर्ड इन रेडियन करायचंय. हे π/180 झालं, म्हणजे 12 न मल्टिप्लाय केलं, 12 15 आलं हे, म्हणजे 3 चोक 3 5, म्हणजे तुम्हाला काय येते रे 4π/5 येते का थीटा काय आला 4π/5. हे रेडियन मध्ये येते. थीटा मोजलं, आर मोजलं. आता एरिया काय म्हणते, अगोदर लेंथ ऑफ आर्क काढायची तुम्हाला. एस बरोबर फॉर्म्युला वापरा, एस बरोबर आर थीटा. आर ची व्हॅल्यू किती आहे 5, थीटा किती आहे तर 4π/5.
ते कॅन्सल झालं म्हणजे उत्तर येते 4 पाय. जे काही सेंटीमीटर असेल सेंटीमीटर लिहून टाका. आता एस बरोबर आता एरिया विचारलाय का बघा. एरिया इज इक्वल टू काय 1/2 r स्क्वेअर थिटा म्हणू आपण. ए इज इक्वल टू काय एरिया ऑफ सेक्टर म्हणता येईल मला. एरिया ऑफ सेक्टर काय रे 1/2 r स्क्वेअर थिटा. 1/2 r स्क्वेअर थिटा म्हणू. ह्याच्यात ठेवून टाका व्हॅल्यू आता बरं का. म्हणजे काय तर 1/2 r स्क्वेअर ची व्हॅल्यू 5चा वर्ग झाला आणि थिटा काय येते तर 4 π/5 आलं. हे 5 कॅन्सल झालं बघा. हे इथे येते 2 म्हणजे 10 पाय येईल का 10 पाय. आता स्क्वेअर सेंटीमीटर जे काही असेल ते बघा बरं उत्तर. सर रिपीट करा. सर डबल एकदा एक्सप्लेन करा. काय हा डबल सांगतो ना. मी डबल सांगतो. काय दिलंय एरिया ऑफ सर्कल दिले तुम्हाला 25 पाय बरं का. एरिया ऑफ सर्कल काय दिले 25 पाय. सर एरियाचा फॉर्म्युला वापरलेली स्टेप एकदा सांगा ना डबल. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे की तुमच्याकडे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला दिलाय की मी लिहून. काय दिला रे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू 1/2 r स्क्वेअर थिटा. संपलं. हाच आहे ना. दोनच फॉर्म्युले म्हणलं बघा मी. एस बरोबर r थिटा एक आणि दुसरं काय ए बरोबर 1/2 r स्क्वेअर थिटा. r ची किंमत दिली आहे 5 आणि थिटा दिले किती काढले आपण थिटा तर 4 π/5. ते ठेवून टाकले तिथं 4 π/5. तिथं 5चा स्क्वेअर करा. जमलं. सर 10 पाय कसं आलं बघा ना. r ची व्हॅल्यू किती आहे इथं 5चा वर्ग. थिटा 4 π/5 आहे ना. सॉल्व केले मग फक्त 5 कटते इथं 5 राहते परंतु इथं 2 न भाग घातलं 4 ला. झालं का. हो सर. प्रश्न कळाला का रे. प्रश्न कळाला का. हो सर. येस सर. ओके. नेक्स्ट घेतो आता. सातवा काय म्हणते बघा प्रश्न. हे 2 सोडून घ्यायचे का पटपणे अगोदर. 9व 10व सोपं आहे छोट आहेत. पुन्हा 7व्या 8व्यावर जाऊ. ओके. आधी एक्झाम्पल नंबर 9 बघा. अगोदर एक्झाम्पल नंबर 9 बघा. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 and the area of sector. Perimeter of sector of circle of area 25 pi square meter is 20. प्रश्न कसा आहे बघा. एक सेक्टर आहे समजू आपण बरं का. एक काय म्हणू आपण सेक्टर आहे. समजा हा सर्कल घेतला. या सर्कल मध्ये एक सेक्टर डिफाईन केलं म्हणजे हा सेक्टर आहे
या सेक्टर ओ ए बी म्हणू आपण. पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया म्हणजे एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया तुम्हाला दिले कुणाचा? सर्कलचा एरिया दिलाय. सर्कलचा एरिया किती आहे रे? 25 पाय आहे. सर्कलचा एरिया किती? 25 पाय आहे. म्हणजे इथं मी काय करतो? एरिया इज इक्वल टू आलं 25 पाय एरिया ऑफ सर्कल बरं का. हे आलं पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे पी. पेरिमीटर म्हणजे पी. सेक्टरची पेरिमीटर किती दिलंय? 20. सेक्टरची पेरिमीटर किती आहे? 20. म्हणजे कसं? ओ ए प्लस ओ बी प्लस ए बी याला तुम्हाला पेरिमीटर म्हणता येते. सेक्टरची पेरिमीटर म्हणजे काय? तर ओ ए प्लस ओ बी प्लस ए बी किंवा बी ए जे काय असेल ह्याला पेरिमीटर म्हणायचं. पेरिमीटर किती दिले तुम्हाला? 20 दिले. 20. तर ओ ए म्हणजे आर, ओ बी म्हणजे आर आणि हे काय येते? यस. म्हणजे हे काय? हे आर असेल, हे आर असेल आणि ह्याला जर यस आलं तर पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर लक्षात राहू द्या फॉर्म्युलाच. सेक्टरचा पेरिमीटर काय येते मग? 2r प्लस यस. 2r प्लस काय म्हणू आपण? यस. हे येते फॉर्म्युला. फॉर्म्युला लक्षात राहू द्या. कसा आला बघा? हे आर, हे आर आणि हे यस आहे यस. तर आर प्लस यस म्हणजे 2r प्लस यस आलं. 2r प्लस यस म्हणजे तुम्हाला दिले बघा 2r प्लस यस बरोबर किती? 20 दिले. 20. 2r प्लस यस बरोबर काय म्हणू आपण? 20. इथपर्यंत लक्षात आलं का रे तुमच्या? हॅलो, हा प्रॉब्लेम इथपर्यंत लक्षात आला का बघा? एरिया ऑफ सर्कल किती दिले? 25 पाय. आर स्क्वेअर ची पाय आर स्क्वेअर बरोबर इथं आलं 25 पाय. तर पाय पाय गेट कॅन्सल झालं. आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. तर आर इज इक्वल टू काय येते मग? 5 येते. आर बरोबर काय आलं म्हणलं? 5 येते का बघा? 5. करेक्ट. कारण ही एरिया ऑफ सर्कल वरून एरिया ऑफ सर्कल वरून रेडियस ऑफ द सर्कल काढून घेतली आणि पेरिमीटर वरून काय काढले? पेरिमीटर वरून 2r प्लस एस काढले. आता मी ह्याच्यात व्हॅल्यू ठेवतो कुणाची? आर ची. बरं का? आर ची व्हॅल्यू ठेवलं काय मिळते बघा? इथून ह्याच्यातून ठेवतो बरं का. आर ची व्हॅल्यू ठेवली काय मिळते? तर 2 × 5 प्लस किती झालं? 20. तर 10 प्लस यस बरोबर किती आलं? 20. यस बरोबर 10 येते का बघा? यस बरोबर 10. यस बरोबर काय आलं? 10 आलं. यस म्हणजे लेंथ ऑफ आर्क काढलं बघा. आता हे तुम्हाला काढायचंय काय? अजून काय काढायचंय बघा ह्याच्यात? एरिया ऑफ सेक्टर विचारले. एरिया ऑफ सेक्टर विचारले बरं का? एरिया ऑफ सेक्टर काढायचे. मी एरिया ऑफ तुम्हाला सेक्टर इज इक्वल टू 2 ह्याला थोडं वाढवता येतं बघा मला. देअरफॉर यस म्हणजे काय असते रे? आर थिटा. काय आर थिटा म्हणजे 10 आला. आर ची व्हॅल्यू 5 थिटा इज इक्वल टू 10 येते. म्हणजे थिटा बरोबर काय आलं? 2 येते का बघा? 2. आणि थिटा कधीही रेडियन मध्येच मेजर असतो. म्हणजे मी थिटा काढून घेतलं, मला आर माहित झालं. आता एरिया ऑफ सेक्टर काढायचं मला. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर थिटा आहे. इथं 1/2 इथं काय म्हणू आपण? 1/2 आर स्क्वेअर थिटा. 1/2 आर ची व्हॅल्यू किती आहे? 5 आणि थिटा किती आहे? इथं 2. बरं का? उत्तर किती येते? आर स्क्वेअर म्हणले ना 5चा स्क्वेअर झाले 25 येते. 25 25 काय? सेंटीमीटर स्क्वेअर का? सेंटीमीटर दिले का बघा इथं? स्क्वेअर सेंटीमीटर म्हणून टाका. काय? हे सेंटीमीटर स्क्वेअर किंवा त्याला असं पण लिहिता येते आणि असं पण लिहिता येतं. लक्षात राहू द्या. हो सर. प्रश्न कळाला का बघा? हा समजला. एरिया ऑफ
सर्कल दिले तुम्हाला, एरिया ऑफ सर्कल जर दिला असेल तर तुम्हाला कंपल्सरी आर काढता येते. आर ची व्हॅल्यू झाली 5. तर का आर ची व्हॅल्यू काय झाली म्हणून आपण 5. पुन्हा पेरिमीटर ऑफ सेक्टर दिले 20. पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे काय, आर प्लस एस. पेरिमीटर म्हणजे कळते ना, बाजूंची, सगळ्या बाजूंची बेरीज. तर का सगळ्या बाजूंची बेरीज, आर प्लस एस म्हणजे 2r प्लस एस आलं. आर ची व्हॅल्यू ठेवा 5, एस ची व्हॅल्यू आली 10. एस ची व्हॅल्यू काय आली 10. पण एस म्हणजे काय सांगते, आर थिटा सांगते. आर थिटा ठेवा, आर ची व्हॅल्यू 5 ठेवलं, थिटाची व्हॅल्यू 2 रेडियन आली. कारण थिटा ऑलवेज मेजर्ड इन रेडियन ओनली. म्हणजे थिटाची व्हॅल्यू रेडियन आली तर ए बरोबर 1/2 r स्क्वेअर थिटा म्हणा. ती सी डोक्यावर नाही लिहिलं तरी चालतंय रे बघा. थिटाच्या डोक्यावर सी लिहिलंय बघा मी. तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता बरं का. 1/2 r स्क्वेअर थिटा. मग आता सॉल्व करून घेतलं, थिटाची व्हॅल्यू, तुमची एरिया किती आला तर 25 स्क्वेअर सेंटीमीटर आला. तर 1/2 r स्क्वेअर थिटा कुणाची व्हॅल्यू आहे? एरिया ऑफ सेक्टर. तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर विचारले ना. काय विचारलंय तुम्हाला, एरिया ऑफ सेक्टर विचारलंय बघा. हो याच्यात फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. हा, एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच 1/2 r स्क्वेअर थिटा. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर म्हणजे 1/2 r स्क्वेअर थिटा. बरोबर आहे का? ओके सर. Similar example given in example number 10. Similar conditions are given. बघा बरं, सॉल्व करा बरं आता. सेम ॲज दॅट ऑफ एक्झाम्पल नंबर 9. करून बघा. हे एक्झाम्पल नंबर 10 सारखं 9 सारखंच आहे बघा. 10. ओके करा. करा, मी बघतोय उत्तर. बघा काय येते, मला सांगा करून. झालं का सांगा. 320 सेंटीमीटर स्क्वेअर. 160 सेंटीमीटर स्क्वेअर. किती? 160. 320. 160. 160. काय रे? 160 सेंटीमीटर स्क्वेअर. 30 सेंटीमीटर स्क्वेअर. वन 160 आलं का? हाँ सर. किती आलं? 160 स्क्वेअर सेंटीमीटर. 160. 160 सर. 160 स्क्वेअर मीटर. 160. बरोबर आहे का? 160 160 स्क्वेअर सेंटीमीटर. हा सर.
हा सर. हो सर. सर बरोबर आहे ना? हा थांबायचं का मग आज? सर बरोबर आहे का ते? हा असतं याचं. आता फक्त हे 2 सिमिलर प्रॉब्लेम तेवढे राहिलेत. हा. ते उद्या करूत आपण आता. हा हो सर. हो. ओके सर. हा. बाय सर. उद्या तेवढे प्रश्न करायचे आणि MCQ ह्याच्यातले पण घेऊन टाकूत आपण. कुठले? मिसलेनियस मधले बरं का? ओके सर. तर थिटा किती आले 10व्या क्वेश्चन मधलं? थिटा काय? 5 रेडियन. थिटाची व्हॅल्यू किती आले 10व्या क्वेश्चन मध्ये? 5 रेडियन. बघा की. 160 स्क्वेअर सेंटीमीटर. 5 रेडियन आले. 5 रेडियन आले का रे? हो सर. सर थिटाची व्हॅल्यू. बर ती उद्याच ते राहिलेलं पुन्हा घेऊत. हा हो सर. थांबू आपण. ओके. हो चालते सर. हा ओके सर. बाय सर. बाय.
पाऊस यायला लागलाय. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून म्हणले मी. येस, एक सेकंड मला स्कॅन करून द्या कारण हे होत नाही. व्हॉट्सअप वेब. हे बघा मी करते आता. होतच नाहीये. नाही मगाशी कनेक्ट नव्हतं झालं. नेट तुमच्या मोबाईलचं बंद होतं का त्यावेळेस? नाही चालूच होतं. नेट तर चालूच होतं. मी मॅडम आवाज येत नाही तुमचा. हॅलो, आता येते का? हॅलो. येस मॅडम येतोय. येस मॅम आता येतोय व्यवस्थित. हां, ओके. मॅडम